मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे. तू तुझं एक्साईजचं काम आण, तू देशातल्या कोणत्याही खात्याचं काम आण, ते काम मी करून देतो. मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे. कशी बी सायकल खोलतो, कशी बी फिट करून टाकतो. मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे. 12 बोक्साच्या पाण्यानं बोक्से पाडून ठेवले या जालना जिल्ह्याच्या पूर्ण नशिबाला, शेतकऱ्याच्या नशिबाला. ते बोक्से बुजवण्यासाठी एक पाहणा या ठिकाणी आम्ही घेऊन आले. सगळे नट आम्ही या पाण्याने टाईट करणार आहोत. विरोधकांचे होणार, विरोधक कोणी नाही आहे, सत्ताधारीच आहे. 25 वर्ष त्यांनी गांजवलं शेतकऱ्यांना, त्यांच्यासमोर आमची लढाई आहे. 25 वर्षाचा पोरगं नाही तर 25 वर्ष नाराज असलेले, 25 वर्ष लुटलेले, 25 वर्ष लबाडी ज्यांनी या शेतकऱ्यांसोबत केले ते शेतकरी, ते गोरगरीब कष्टकरी वर्सेस 25 वर्ष धनदागड झालेला खासदार, अशी ही लढाई असणार आहे. आता ते जे उमेदवार आहेत ते त्यांना स्वतःला 12 बॉक्साचा पाना म्हणून घेतात आणि तुमचं निवडणूक निशाणा सुद्धा पान आहे. तर या गोष्टीकडे कसं पाहतात? 12 बोक्साच्या पाण्यानं बोक्से पाडून ठेवले या जालना जिल्ह्याच्या पूर्ण नशिबाला, शेतकऱ्याच्या नशिबाला. ते बोक्से बुजवण्यासाठी एक पाहणा या ठिकाणी आम्ही घेऊन आले. सगळे नट आम्ही या पाण्याने टाईट करणार आहोत. बरं, या पाण्यानं नेमकं कोणाचे नट टाईट होणार? सत्ताधाऱ्यांचे होणार का विरोधकांचे होणार? विरोधक कोणी नाही आहे, सत्ताधारीच आहे. 25 वर्ष त्यांनी गांजवलं शेतकऱ्यांना, त्यांच्यासमोर आमची लढाई आहे. विरोधक तर ते जबरदस्ती उभे केलेत. उमेदवार महाविकास आघाडीला भेटत नव्हता, मग पक्ष सोडा नाही तर उमेदवारी घ्या असं काहीतरी आम्हाला ऐकायला आलं, म्हणून त्यांनी जबरदस्ती उमेदवारी घेतली आहे. कारण आपण मुस्लिम बांधवांचं जातीवर मतदान घ्यायचं, आपल्या पक्षाचं जी वोटिंग आहे ती तशीच ठेवायची. पण सर्व मुस्लिम बांधव, सर्व 18 पगड जाती या ठिकाणी या गरीब शेतकऱ्याच्या पाठीमागं आहेत. एक 25 वर्षाचं पोरगं 25 वर्ष सत्ता असणाऱ्यांना घाम फोडतात. 25 वर्षाचं पोरगं नाही तर 25 वर्ष नाराज असलेले, 25 वर्ष लुटलेले, 25 वर्ष लबाडी ज्यांनी या शेतकऱ्यांसोबत केले ते शेतकरी, ते गोरगरीब कष्टकरी वर्सेस 25 वर्ष धनदागड झालेला खासदार, अशी ही लढाई असणार आहे. तुम्ही सिंचनाचं सांगताय दादा, आम्हाला 15-15 दिवस प्यायला इथं पाणी नाही. आता उगा मी आहे, सुशिक्षित आहे, भ्रष्टाचार करत नाही म्हणून माझ्या गावाला 2-2, 3-3 टँकर दिले. काही गावाला हे टँकरसुद्धा या ठिकाणी पुरत नाही. प्यायला पाणी राहत नाही 3 महिने, अशी व्यवस्था या तालुक्याची या ठिकाणी माझं वैयक्तिक या ठिकाणी सांगायला लागलो आहे. तर सिंचनावर यांना अभ्यास नाही, जमिनीवर यांना अभ्यास नाही, पिकाचा कसं उत्पन्न आहे, कशी घट आहे, याच्यावर यांना अभ्यास नाही. शेतकऱ्यांशी मुळात यांना काही घ्यायचंच नाही आहे. यांना यांच्या प्रॉपर्ट्या, यांची जंगम मालमत्ता, आसाम इकडं तिकडं जमिनी घ्यायच्या, हे सगळं यांचं लक्ष आहे. जर आपण पाहिलं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं. मग एक लोकसभेचा उमेदवार असेल, खासदार असेल, यांना मूळ अशी कोणती कामं केले पाहिजे जेणेकरून जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहील? हे बघा, जे काम एखादा सरपंच करू शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य, आमदार करू शकत नाही, ते काम एक खासदार करू शकतो. देशाचं नव्हे तर जिल्ह्याचं भवितव्य बदलण्याचं काम त्या खासदाराचं असतं. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, मोठमोठाले व्यवसाय, मोठमोठाले उद्योगधंदे, पोरांच्या नोकरींच्या संध्या, आरोग्य व्यवस्था, या सगळ्या गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर जालना जिल्ह्याचं कायापालट 25 वर्षात व्हायला हवं होतं आणि हे सगळे कामं व्हायला होतं. मात्र इथं पाण्याचा प्रथम प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. जो बेसिक प्रश्न आहे जे 70 वर्षापूर्वी आहे तेच या ठिकाणी पुन्हा आहे.